विदर्भातील पंढरी आणि माता रुक्मिणीचं निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूरमध्ये भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुसळधार पावसातही दहीहंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते। यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक गणमान्य नागरिकांची विशेष उपस्थिती होती। यावेळी रुक्मिणी देवस्थानातर्फे सुरुवातीला पंकज महाराज महले यांचं कीर्तन झालं। त्यानंतर जगद्गुरू राजेश्वर माऊलींनी भाविकांना संबोधित केलं। तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे रुक्मिणीचं माहेरघर असून विदर्भाची पंढरी म्हणून या तीर्थक्षेत्राची ओळख आहे। विशेष म्हणजे याच कौंडण्यपुरातून भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं होतं। दरवर्षीला पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी जात असतात, परंतु अनेकांना पंढरपूरला जाणं शक्य नाही। त्यामुळे वारकरी कौंडण्यपूरला एकादशीला येतात। त्यामुळे या ठिकाणी यात्रा, दहीहंडी, काला यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यंदाही कौंडण्यपुरात पालख्यांसह वारकऱ्यांनी दहीहंडी सोहळ्यासाठी हजेरी लावली होती। यावेळी आमदार यशोमती ठाकूर, मंदिरचे अध्यक्ष नामदेव अंबाळकर यांच्यासह विश्वस्त मंडळ प्रामुख्याने उपस्थित होतं। तर परंपरेनुसार दहीहंडीच्या पूजनानंतर आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांना दह्याचं वाटप करण्यात आलं।